नमस्कार. बघता बघता गुलाबी थंडीचे परिणाम जास्तच वाढताना दिसतोय. ऑफिसला न जाता सकाळच्या वेळेला मस्तपैकी अंथरुणात पडून राहावं असं वाटतं. पण काय करणार, साखर झोपेतच बॉसचा चेहरा आठवतो आणि मग खाडकन झोप उडते आणि ऑफिसला जावंच लागतं. बरोबर ना? छंद जर राष्ट्रकार्याला अर्पण केलेला असेल तर तो छंद राहत नाही, तो एक महायज्ञ ठरतो. आणि हा महायज्ञ वर्षानुवर्ष अधिकाधिक तेजस्वी होत जातो. गेली 38 वर्ष राष्ट्रकार्याला अर्पण केलेला असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे कॅप्टन सुरेश वंजारी. कॅप्टन वंजारी यांच्या अकॅडमीतून बाहेर पडलेले विद्यार्थी आज भारतीय सेना दलामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याच अकॅडमीतल्या 30 विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. कॅप्टन सुरेश वंजारी यांच्या अकॅडमीमधून सेना दलात निवड आणि अधिकारी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शाबासकी द्यायला मेजर जनरल तेजिंदर सिंग आवर्जून उपस्थित होते. आज नेमक्या कोणत्या क्षेत्राकडे वळावं असा मोठा प्रश्न तरुण वर्गाला आणि त्यांच्या पालकांना भेडसावतोय. कुठलंही कार्यक्षेत्र वाईट नसतं, त्यात यशस्वी होण्यासाठी गरज असते ती अथक परिश्रमांची. जेव्हा मी अभियांत्रिकी विभागाकडे वळलो तेव्हा महाराष्ट्रातून फक्त 460 ते 470 पदवीधर बाहेर पडत असत आणि आज महाराष्ट्र 48,000 अभियंते घडवतोय. कर्नाटक, मद्रास आणि तामिळनाडूत हे प्रमाण थोडं जास्त आहे. अभियांत्रिकी किंवा मॅनेजमेंट क्षेत्रातही खूपच संधी आहेत. त्याचबरोबर तुमचं करिअर घडवण्यासाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी सदैव अग्रेसर आहे असं कॅप्टन सुरेश वंजारी म्हणाले. मेजर केतन मोहिते, लेफ्टनंट संदेश कदम यांची युनायटेड नेशन मिलिटरी ऑब्झर्व्हर म्हणून निवड झाल्याबद्दल अकॅडमी तर्फे सत्कारही करण्यात आला. आणि त्याचबरोबर इतरही यशस्वी विद्यार्थ्यांना अकॅडमी तर्फे गौरवलं गेलं. देशसेवेसाठी अंगीकारलेलं कुठलंही करिअर नेहमीच प्रतिष्ठेचं असतं. देशसेवेसाठी फक्त सेनेतच सहभागी होणं आवश्यक नाहीये, तर डॉक्टर, इंजिनियर अशा भूमिकांमधून तुम्ही देशसेवा करू शकता. आपण आपल्या कार्यक्षेत्रात एखादी गोष्ट करताना ती देशाच्या हिताची आहे का हे पाहिलं पाहिजे. आणि जर तसं असेल तर आपण देशसेवेच्या कार्यात अग्रेसर आहोत असं समजलं पाहिजे, असं मेजर जनरल तेजिंदर सिंग म्हणाले. We ask ourselves a question: is my action going to benefit my country? And if our inner being tells us yes, then we are on the right lines, in the right place, and our heart is in the right place. बोलता बोलता वेळ कसा गेला कळलंच नाही. आता आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात नाताळच्या पूर्वसंध्येला. तोपर्यंत नमस्कार.